पठामि संस्कृतं नित्यं वदामि संस्कृतं सदा ध्यायामि संस्कृतं सम्यक् वन्दे संस्कृतमातरम्। संस्कृतस्य प्रसाराय नैजं सर्वं ददाम्यहम्। संस्कृतस्य सदा भक्तो वन्दे संस्कृतमातरम्। संस्कृतस्य कृते जीवन् संस्कृतस्य कृते यजन् आत्मानमाहुतं मन्ये वन्दे संस्कृतमातरम्। वन्दे Yes. नमस्कार. नमस्कार. गृहकार्यं कृतं वा? कृतं वा गृहकार्यं? अस्तु. तृतीयपाठस्य आरम्भं कुरु. प्रकाश कृपया स्वस्य माइक म्यूट करू एक किम् अभवत्? आम यदा उत्तरं ददातुं कार्य अस्ति अथवा अन्य कार्य अस्ति केवलं तदा अनम्यूट करोतु, अन्यथा सदैव म्यूट भविष्यति चेत् उत्तमं जातम्। तृतीयपाठस्य आरम्भं करोमि वा? आम् महोदय। तृतीयपाठः 54 क्रमाङ्कः 54। सूक्तिः अस्ति भवितव्यानां द्वाराणि भवन्ति सर्वत्र। भवितव्यानां द्वाराणि भवन्ति सर्वत्र। शाकुन्तल कवि कालिदासः शाकुन्तल नाम नाटकं रचितवान्। तत्र एषा सूक्तिः अस्ति। तर्हि किं भवितव्यानाम् अग्रे यद् भविष्यति तेषां कृते उपलब्धता सर्वत्र उपलब्धम अस्ति. म्हणजे पुढे होणाऱ्या ज्या गोष्टी असतात, होणारच असतात, अवश्य होणाऱ्या असतात, त्या पुढे भविष्यकाली निश्चित घटना घडणारी असते. अशा वेळी मग आता ती घटना तर घडायची, घडणं तर निश्चित आहे. मग त्याच्यासाठी साधनं, म्हणजे ती घटना घडायला काहीतरी साधनं तर आवश्यक असतात ना. मग ते साधनं सगळीकडे उपलब्ध असतात. म्हणजे तुम्ही कुठल्याही मार्गाने जा, कसंही जा, तरी तुमची ती घटना घडायची ती घडतेच. मग त्याच्यासाठी हजारो दार तुमच्या समोर उघडी असतात. कोणत्याही दाराने जा, तुमची ती घटना घडायची असते, ती घडूनच येते. अवश्यंभावी घटनांची दारे सर्व ठिकाणी असतात, सर्व ठिकाणी उघडी असतात. कारण ती घटना घडणारीच असते. कारण याच्यात सांगितलेलं आहे, आपल्या गीतेमध्ये सांगितलं ना अर्जुनानी, श्रीकृष्णाने, की अरे बाबा, हे द्रोण भीष्म वगैरे सगळे 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 आधीच मेलेले आहेत. फक्त आता त्याला तू निमित्त मात्र हो.
आधीच ते मेलेले आहेत, फक्त कोणीतरी त्याला कार्य म्हणजे दृश्य जग आहे त्याच्यामुळे कारण असल्याशिवाय कार्य घडत नाही, म्हणून तू त्याला निमित्त हो. त्याच्याप्रमाणे भविष्य काळात घडणारी कोणतीही घटना असते ती घडणारी आहेच. अशा वेळी कुठल्या ना कुठल्या कारणाने ती घटना घडतच असते. त्याच्यासाठी हजारो दारं उघडी असतात. ठीक आहे, जायचं का पुढे? म्हणजे जसं आपण म्हणतो की नाही, खूपदा की चोच देतो तो चारा पण देतो. मग जी गोष्ट घडणारी आहे तर ती होणारच असते. त्याच्यासाठी हजार फक्त प्रयत्न करणं आवश्यक असते. हो हजारो दारं उघडी आहे म्हणजे ती घटना घड्यासाठी हो उघडी आहे असं काय? हो. कारण अच्छा. कसंही केलं तरी ती घटना घडणारच असते. तुम्हाला हम्म. फक्त दाखवायसाठी ती घटना घडायला प्रयत्न तर करणं आवश्यक आहे ना. कुठेही जा, तुम्हाला ती घटना घडायला त्या दारं उघडी असतात. कोणत्याही दाराने जात तुम्ही त्या तिथपर्यंत पोहोचता. ती पण त्या आवश्यक झाली त्या घटना. घटना हो घटना घडायची आहे तिथपर्यंत पोहोचतात. हो, अच्छा, म्हणजे ती घटना घडणारच आहे जी व्हायची ते. घडणारच आहे. आता याच्यात पहा, एक पुन्हा आणखीन अवांतर होते आपलं. हा, पण ठीक आहे, ठीक आहे. म्हणजे हे असं आहे की इंद्र दरबारात यमराज आलेले असतात. हा. सभा असते आणि यमाने प्रवेशद्वारावर सहज पाहिलं तर प्रवेशद्वाराच्या वर एका याच्यावर एक कपोत पक्षी बसलेला असतो. तर त्या यमाने पाहिलं त्याच्याकडे, हसला आणि पुढे गेला. हा. आता त्या पक्षाने पाहिलं की अरे बापरे, यांनी आपल्याकडला पाहिलं, या आपली काही धडगत नाही आहे. हम्म. तर त्याच्यानंतर मग असा तो खूप घाबरला. मग तो पक्षाचा राजा गरुड त्यांनी अच्छा, अच्छा. पाहिलं की अरे असं आहे का, तर हा. याच आपण याला सुरक्षित स्थळी घेऊन जाऊ. म्हणून त्यांनी आपल्या जवळ घेतलं आणि खूप लांब खूप लांब खूप लांब अशा एका पर्वताच्या एका गुहेत नेऊन ठेवलं त्याला. अच्छा. आणि आता त्याला म्हणे तुला आता बिलकुल घाबरायचं काम नाही हम्म, हम्म, की तो यमराज इतक्या लांब कुठे येणार आहे आता. तो पण अगदी निश्चिंत राहिला. हा. आणि मग तो आपला येऊन बसला. मग गरुड आला म्हणजे की विष्णू पण आलेले त्या दरबारात. हा. हा. विष्णू आल्यामुळे विष्णूचं वाहन गरुड तिथे होतं आणि गरुडाने हे पाहिलं की यमाने पाहिलं आणि तो पक्षी घाबरला म्हणून. अच्छा. म्हणून गरुडाने त्याला मदत केली. हा. मग त्याला तिथे नेऊन ठेवलं आणि गरुड आला घरी, म्हणजे आपल्या तिथे जागेवर. मग सगळं दरबार संपल्यावर मग यमराज पण बाहेर आले, विष्णू पण बाहेर आले. यमराजाने वर पाहिलं, तिथे तो पक्षी नव्हता. हा. यमराज हसला आणि गरुड म्हणे का बरं हसले तुम्ही? तर हम्म. यमराज म्हणे मी तोच विचार करत होतो की हा आता इथे कशाला असायला हवा. हा तर त्या 7 पर्वताच्या पलीकडे त्या दराच्या त्या पर्वताच्या एका गुहेत असायला पाहिजे होता म्हणे. हा. तर मग तेव्हा गरुडाने डोक्याला हात लावला की आपण त्या- तो इथे सुरक्षित होता, आपण त्याला घेऊन तिथे घेऊन गेलो. अच्छा. असं. हम्म. तर म्हणजे त्याचा मृत्यू तिथे होता तो. तर म्हणजे अच्छा. हा. हा. हो. तर म्हणजे म्हणायचं होतं की अवश्य होणारी घटना व्हायची असली की तशी हम्म, हम्म, बुद्धी होते, साधनं तसे निर्माण होतात. आता काही गरज होतं का गरुडाला तिथे जाऊन हे करायची? तर अशा तारखेत म्हणून होणारी घटना ती होतच असते. हम्म. त्याच्यासाठी सगळीकडे त्या त्या घटनेला अनुसरून, मग ती चांगली असो की वाईट असो. अच्छा, अच्छा, अच्छा. हा. आलं लक्षात. असतो. कृदन्तः कृदन्तः तदनन्तरं स्वीकुर्मः कुर्मः किं कुरुति कुर्मः वा वदन्तु. अस्तु. कृदन्तम् अवज्ञातं वा अवगतं? कृदंत समजलेत ना थोडेफार? तुम्ही आधी सांगितले होते का? हा. हो. ते शत्रू शत्रू सांगितलं होतं. शत्रू. हा, त्याला
शत्रू प्रत्यय. पिता पठंतम बालम दृष्ट्वा दृष्टून. तो शब्द तुम्हाला लिहायला सांगितला होता, गच्छन की कोणता, यच्छन कुठला लिहायला सांगितला होता ना? लिहिलाय का तो? गच्छन बहुतेक. गच्छन गच्छंत गच्छंत की यच्छ सांगितलं होता लिहायला? आपल्या पुस्तकात होता ना तो? पठन गच्छन काहीतरी होतं आपल्या पुस्तकात. लक्ष नाही आता. बर. यच्छन यच्छन्तौ यच्छन्तः प्रथमा, यच्छन्तं यच्छन्तौ यच्छतः द्वितीया. हे 3 लक्षात ठेवा फक्त. यच्छता, यच्छद्भ्याम, यच्छद्भिः अशा सारखे कुठलेही शब्द करता येईल. तर आता पुन्हा एकदा अनुवर्तनम. धातू धातोः लट् लकारस्य इत्युक्ते वर्तमानकालस्य प्रथम पुरुषस्य बहुवचनं किं भवति? पठन्ति. पठन्ति ती निष्कासनीयं यद् भवति तत् पठन्. प्रथमायाः एकवचनं पठन् भवति. शत्रु प्रत्यय अस्ति, अतः अत् अवशिष्टमस्ति. मूलधातु पठ पठत पठ अत् भवति पठत्. समजते का? नाही समजत. पहा, सुरू पठत शत्रू प्रत्यय कसा लिहायचा? शत्रू म्हणजे शत, श निघाला आणि रू निघाला, राहिला अत. शत्रू म्हणजे अत. मग धातूला अत प्रत्यय लागतो. मग पठ पठ धातूला अत लागला, पठत. पठत शब्द तयार झाला. बरोबर. मग पठत शब्द तयार झाल्यावर मी आधीच तुम्हाला सांगितलं होतं की वर्तमान कालवाचक धातू साधित विशेषण आहे हे. तर मग हा पठत झालेला शब्द म्हणजे शत्रू प्रत्ययांत रूप जे आहे ते कुठे वापरायचं? तर वर्तमान काल असेल तरच वापरायचं. आधीचे आपण जे पाहिले होते ते भूतकालाच्या अर्थात वापरत होते. शत्रू प्रत्ययाचा वापर जिथे करतो तिथे ते प्रत्यय आपल्याला वर्तमान कालाच्याच वेळेला वापरता येतात, एरवी नाही. दुसरं वर्तमान कालवाचक धातू साधित आहे. हे म्हणजे आपल्याला क्रियापदाप्रमाणे वापरता येते, पण हे क्रियापद नाही. क्रियापदापासून बनलेला शब्द आहे. क्रियापद म्हणजे आपण धातू म्हणतो, क्रियापद म्हणतो, पण हा शब्द आहे. शब्द म्हणजे नाम आहे. नाम म्हणजे मग तो शब्दाप्रमाणे चालेल, म्हणजे देव देव वगैरे प्रमाणे आहे ना. आणि विशेषण आहे म्हणजे त्याच जे विशेष्य असेल त्याच्याप्रमाणे याचं लिंग वचन विभक्ती बदलते. म्हणून आपण म्हटलं होतं की गच्छन बालक म्हणजे मुलगा जाता जाता काय म्हणू पण की बोलतो. मुलगा जाता जाता बोलतो. धावन बालक वदती. तर म्हणजे मूळ क्रिया असते, ती करता करता आधीची क्रिया करतो. अशा ठिकाणी हे रूप वापरले जाते. म्हणून पहिलं रूप कोणतं आहे? पहिल्या रूपाला शत्रू प्रत्यय लावतात. म्हणून पहिलं क्रियापद आहे, काय घेतलं होतं आपण वाक्य? पठत काय? पठत. नाही वाक्य काय घेतलं होतं आपण? मागचं आठवत नाही मला. बालक धावन बालक वदती. हा बर. धावन बालक वदती म्हणजे तो मुलगा धावता धावता बोलतो है ना. म्हणजे बोलतो पण आधी तो धावत असतो आणि मग बोलतो है ना. मग पहिली जी क्रिया असते त्याला अत प्रत्यय लावतात आणि मग आता हा वर्तमानकालीन रूप असते, म्हणून इथे शत्रू प्रत्ययांचं रूप लावता येतं. म्हणजे म्हणून मग आता
हे झालं का हो मग? हो. धावन. मग आता धाव धातू आहे, त्याला हा. अत प्रत्यय लागला तर धावत शब्द झाला. अच्छा. है ना? मग तो धावत शब्द झाल्यावर तो चालतो हा यच्छत प्रमाणे. आता मी जे तुम्हाला सांगितलं ते, तर मग त्याचं प्रथमेचं एकवचन होईल यच्छन. बालकः यच्छन. धावत धावन बालकः. दोन असतील तर धावंतौ, तीन असतील तर धावंत, असं होईल. इथपर्यंत कळलं का? ते आपल्या आधी झालेली आहे. ते घेऊ पुन्हा, आणखीन आपलं पुढचं हे झालं वगैरे की पुन्हा नंतर घेऊ. हो. आता इथे द्वितीया दिलेली आहे, तुम्हाला द्वितीयचं रूप दिलेलं आहे. यच्छन्तम यच्छन्तौ यच्छतः. पहा इथे, पिता पठंतम बालम दृष्ट्वा दृष्टवान. वडील अभ्यास करणाऱ्या मुलाला दृष्टवान, म्हणजे त्यांना आनंद झाला. तर कोणाला पाहून? त्या मुलाला पाहून. तो मुलगा आहे द्वितीयेचं एकवचन म्हणून पठंतम बालम असं झालं. पुन्हा पठ म्हणजे पठ आणि अत लागला, पठत झाला. पठत द्वितीयेचं एकवचन पठंतम बालम झालं. कळते का? द्वितीय म्हणजे द्वितीय विभक्ती लागली का इथं? द्वितीय विभक्तीचं एकवचन, कारण बालम द्वितीय विभक्तीचं एकवचन आहे ना. अच्छा अच्छा. हा. कारण कोणाला पाहून वडिलांना आनंद झाला? तर मुलाला पाहून. तर तो मुलगा कसा? पठंतम, है ना, अभ्यास करणाऱ्या त्या मुलाला पाहून. म्हणून इथे दुसरं बालम द्वितीयचं एकवचन म्हणून पठंतम पण द्वितीयचं एकवचन. याचा तुम्हाला सराव करावा लागेल थोडा थोडा. आणि हा, हा. आता आपण थोडस हे घेऊ, पण नंतर मग आपला कोर्स संपला की आपण पुन्हा डिटेल आणखीन हे घेऊ. ठीक आहे. तर जसं जनाहा वनम गच्छन्तम रामम, तर मी मुख्य पूर्ण नाही सांगत. गच्छन्तम रामम, रामम द्वितीयचं एकवचन असल्यामुळे गच्छन्तम. आता थोडं घरी तुम्ही अभ्यास तेवढं हे करा, नाही समजलं तर विचारा मग. चोरम अपहरंतम, चोर म्हणून अपहरंतम द्वितीया, तिथे वाटल्यास अंडरलाईन करा. पतंतम बालम, व्याप्नुवंतम मेघम, धावंतम मृगम, नृत्यंतम मयूरम, नवनित्यम चोरयंतम कृष्णम, अर्चयंतम भक्तम, उत्तरम अजानंतम छात्रम. असे सगळीकडे द्वितीय द्वितीय येतील. समोर ते 1 2 4 3 असं लिहिलंय, ते काय? कुठे? अक्षराच्या आधी अवलोक्या, रुदितवान, आरक्षक, याच्या डोक्यावर हे लिहिलंय. त्याच्यावर अर्थ मागे पहा, अर्थ दिलेले आहेत. त्याचा अच्छा, अर्थ अर्थ आहे. अर्थ आहे का? हा, ठीक आहे. अवलोक म्हणजे पाहून, रुदितवंत म्हणजे रडलेत वगैरे असं. आरक्षक म्हणजे पोलीस. रुदितवान हसले. ठीक आहे. हे थोडस तुम्हाला घरी करावं लागेल, मी घेईल नंतर. पण आता आपण याच्यात जास्त वेळ न घेता दुसरं घेऊ. हा, चालेल. सुभाषित, प्रहेलिका. विराज राजपुत्रारेः यन्नाम चतुरक्षरम, पूर्वार्धम तव वैरीणाम, परार्धम तव संगरे. या पण कोडी असतात की नाही, त्याच्यासारख्या येतात.
हम्म. वी म्हणजे वि, राज, राज, पुत्र, अरेहे असे शब्द आहेत त्याच्यात. वी म्हणजे गरुड, राज म्हणजे गरुडांचा राजा, वी म्हणजे पक्षी, वी म्हणजे पक्षी आणि विराज म्हणजे पक्ष्यांचा राजा गरुड, गरुड. आणि विराज राज म्हणजे गरुडाचा राजा म्हणजे स्वामी मालक विष्णू. मग विराज राज पुत्र म्हणजे त्या विष्णूचा मुलगा म्हणजे मदन. त्याचा अरी म्हणजे शत्रू, मदनाचा शत्रू म्हणजे मदनाचा शत्रू म्हणजे शंकर. पहा, वी म्हणजे पक्षी, राज म्हणजे पक्ष्यांचा राजा गरुड, गरुड. गरुडाचा राजा विष्णू, विष्णू. विष्णूचा मुलगा म्हणजे मदन कामदेव, आणि त्याचा शत्रू, कारण मदनाला जाळलं ना कृष्णाने अर्जुन शंकराने, म्हणून तो शंकर. शंकर या शिव. सगळ्या शब्दांचा अर्थ आहे शिव. तर शंकराचं यत नाम असं एक नाव आहे. कसं? चतुरक्षरम, 4 अक्षरी नाव आहे. शंकराचं 4 अक्षरी नाव आहे. कसं ते तुम्हाला ओळखायचं आहे. तर पूर्वार्ध, त्या 4 अक्षरी मधलं पूर्व अर्ध, पूर्वीचे जे आहे 2 तव वैरिणाम, ते तुझ्या शत्रूंना प्राप्त हो, तुझ्या शत्रूंना मिळो. आणि अच्छा. परागम आणि त्या 4 अक्षरातले शेवटचे 2 अक्षर आहेत ते तव संगरे, युद्ध रणांगणात तुला प्राप्त हो. म्हणजे तर मृत्यू आता आणि 4 अक्षरी नाव आहे, त्याच्यातले 2 अक्षर पूर्वीचे तुझ्या शत्रूंना प्राप्त मिळो आणि शेवटचे 2 अक्षर रणांगणात तुला मिळो. तुला तर त्याचं नाव आहे मृत्युंजय. मृत्युंजय. तर शत्रूला मृत्यू मिळो आणि तुला जय मिळो. जय मिळो. आणि शंकराचं नाव आहे मृत्युंजय. मृत्युंजय. ठीक आहे, तसं सोपं आहे. हो. सुभाष, सुभाषित. शास्त्राण्यधीत्यापि भवन्ति मूर्खाः यस्तु क्रियावान् पुरुषः स विद्वान् सुचिन्तितं चौषधमातुराणां न नाममात्रेण करोत्य रोगम. इथे असं सांगितलंय की नुसती इच्छा करून काही उपयोग नाही, त्याच्यासाठी काहीतरी क्रिया करावीच लागेल ना. तुम्हाला प्रयत्न करावा लागेल, क्रिया करावी लागेल. न नाममात्रेनं, केवळ नाममात्रने, केवळ इच्छा करून किंवा विचार करून करोती अरोगम, तुमचा रोग काही बरा नाही होणार. त्याच्यासाठी सुचिंतितम, अगदी विचार योग्य म्हणजे औषधम आतुराणा म्हणजे रोग्यांना, सुचिंतित म्हणजे जे योग्य आहे, अगदी विचारपूर्वक असं औषध, त्याच्यामुळे रोग बरा होईल ना रोग्यांचा. सुचिंतित म्हणजे योग्य विचार करून दिलेले जे औषध असते ते आतुराणाम करोती अरोगम, म्हणजे रोग्यांचं रोग नाहीसा करतो. न नाम मात्रेनं, केवळ त्याचं नाव घेऊन काही ते रोग बरं नाही होणार आहे की, है ना. त्याच्यासाठी ते औषध त्या रोग्याला घ्यावं लागेल. का पहिल्या 2 ओळींचा अर्थ?
योग्य विचार करून म्हणजे सगळं हे करून दिलेलं जे औषध आहे त्याने रोग्यांची करोती अरोगम रोग्याला अरोग म्हणजे रोग नाहीसा करतो न नाममात्रेनं. केवळ त्याच म्हणजे हे चांगलं औषध दिलेलं आहे, या डॉक्टरनी दिलेलं आहे, छान आहे वगैरे वगैरे म्हणून आपल्या जवळ ठेवून दिलं त्या रोग्याजवळ, तर त्याचा तो रोग दूर नाही होणार आहे न नाममात्रेने. त्याच्यासाठी ते औषध त्याला घ्यावं लागेल. पुढे आधी दिले त्याच्यावरून कळेल. यस्तु क्रियावान पुरुष, जो क्रियावान असतो सह विद्वान, तोच विद्वान आहे. विद्वान म्हणजे जाणकार. शास्त्राणी अधीत्यपि, खूपदा काय होतं की खूप शास्त्र शिकलेले असतात तरी सुद्धा मूर्खच राहतात. म्हणजे पाण्यातले दगड, काही झालं तरी पाणी तशासारखं म्हणतो. पण खूप शास्त्र म्हणजे आता मूर्ख असतात म्हणजे असं की त्यांना नुसतं आपला अहंकारच असतो, आम्हाला शास्त्र आहे वगैरे म्हणून, पण त्या शास्त्राप्रमाणे वागत नाहीत ना. जर शास्त्र शिकून त्या शास्त्राप्रमाणे वागले तर तो खरा विद्वान. शास्त्राणी अधीत्यपि, शास्त्र शिकून सुद्धा काही काही लोक मूर्खच असतात, म्हणजे ते नुसतं ऐकतात वगैरे आणि सोडून देतात. पण हा क्रियावान, पण जो त्याच्याप्रमाणे वागतो तोच पुरुष खरा विद्वान आहे असं समजावं. कारण सुचिंतितम, चांगलं योग्य विचार करून घेतलेलं औषध रोग्यांना रोगमुक्त करतो. नाममात्रा, केवळ त्याच्या नावानी म्हणजे क्रिया न करता त्याचा रोग दूर होत नाही. त्याच्याप्रमाणे क्रिया केली तरच त्या शास्त्राचा काही उपयोग होतो, नाहीतर त्याचा काहीही उपयोग होत नाही. तो मूर्खच्या मूर्खच राहतो. अर्थ कळलाय का? हो. आता पहा, संधी सांगितली इथे. शास्त्राणी अदित्य, आदित्य अपि, संधी सांगितलेली आहे. आदित्य अ पलीकडे अ आलेला आहे, तो झाला आ, म्हणून आदित्यापि. आदित्य. यह तु सह विद्वान च औषधम करोति रोगम. प्रत्येक शब्दाचे अर्थ दिलेले आहेत तिथे. शास्त्राणी अदित्य अपि मूर्खाः भवन्ति, शास्त्राचं अध्ययन करूनही मूर्ख होतात. जो सपुरुष, यह पुरुष क्रियावान, जो पुरुष कार्यरत असतो तोच विद्वान. सुचिंतित, विचारपूर्वक दिलेले औषध केवळ नावाने रोग्याला बरं करत नाही. आयत्याम गुणदोषज्ञ सदा ते क्षिप्र निश्चयः अति काय अति ते कार्यशेषज्ञ विपदा नाभिभूयते. कार्यशेषज्ञ संधी आहे, न अभिभूयते. न अ पलीकडे अ आलेला आहे, आ झाला ना अभिभूयते. आयत्याम गुणदोषज्ञ तदा ते क्षिप्रनिश्चयः अतिते कार्यशेषज्ञो विपदा न अभिभूयते. न अभिभवत. आता प्रतिपदार्थ पाहूया. आयत्याम गुणदोषज्ञाः, केल्या जाणाऱ्या कामांचं चांगलं आणि वाईट परिणाम जाणणारा. म्हणजे जे काम करतो आपण, कुठलेही काम करून येतो, कधी भावनेच्या भरात करतो किंवा पटकन करून टाकतो, कुठलंही जे काय करतो विचारपूर्वक वगैरे वगैरे. पण आपण जे काम केलं त्या कामाचं परिणाम चांगला होणार आहे की वाईट होणार आहे हे जो जाणतो आहे तो. आयत्या गुणदोषज्ञ हा सदात्वे क्षिप्र निश्चय, आणि
योग्य विषयाबद्दल म्हणजे एक गोष्ट कुठली कार्य आलेलं आहे आणि त्याच्यावर पटकन निर्णय घेणारा, क्षिप्र निश्चय. हा एखादी गोष्ट आहे आणि त्याच्यावर पटकन निर्णय घ्यायचा आहे, तर कोणी कोणी खूप वेळ लावतात. तर पटकन निर्णय घेणारा. आणि अतिते कार्यशेषज्ञ. हा अतिते कार्यशेषज्ञ म्हणजे कार्यशेष राहिलेले आहेत असं. उरलेली कामं शेष आहेत हे ज्याला माहिती आहेत, म्हणजे आपण करतोय पण अरे आपले हे कामं बाकी करायची आहेत, हे सुद्धा ज्याला ज्ञान आहे, असे विपदा नाभिभूयते, यांना संकट कधीही प्राप्त होत नाहीत. म्हणजे त्या संकटांवर ते मात करतात. म्हणजे काय, आपण जे काम करतो त्याचं परिणाम काय होईल याचा बरोबर त्यांना माहिती असते आणि त्याच्यामुळे कार्य करतानाच मुळात ते त्याप्रमाणे वागतात. त्याच्यामुळे संकट जे म्हणजे त्याचा विपरीत परिणाम व्हायची शक्यता खूप कमी असते. तसंच कोणत्याही गोष्टीला पटकन निर्णय घेण्याची क्षमता ज्याच्यात आहे तर, आणि आपल्याला हे काम करायचं आहे हे ज्याला माहिती असते, अशा लोकांच्या कामांमध्ये कधीही विघ्न येत नाही. त्यांची कामं बरोबर पूर्ण होतात. जो माणूस केल्या जाणाऱ्या कामांचे चांगले वाईट परिणाम जाणतो, आवश्यक विषयांवर लवकर निर्णय घेतो आणि उरलेले योग्य कामं जाणणार आहे, तो कधीही कोणत्याही संकटात सापडत नाही. ठीक आहे. हा ठीक आहे. चला, काव्यकथा मित्रालोचनम. मित्र आलोचनम. मित्रस्य आलोचनम. आलोचनम नाम सल्ला. मतम. श्रीकृष्णस्य वचनम. आधीची गोष्ट आठवते का? श्रीकृष्णाकडे नारद त्याचा निरोप घेऊन आलेले असतात की शिशुपाळ खूप मातलेला आहे आणि तो खूप त्रास देतोय लोक सज्जनांना, तेव्हा तुम्ही त्याचा संहार करा, वध करा. त्याच वेळा युधिष्ठिरकडून निरोप आलेला असतो की यज्ञ करतोय आणि त्या यज्ञासाठी तुम्ही या रक्षणासाठी. तर आणि ते दोघेही गेल्यावर मग कृष्णाने उद्धवाला आणि बलरामाला बोलवलं आणि आता याच्यावर काय करावं, मी युद्धासाठी म्हणजे शिशुपालाचा वध करावा की युधिष्ठिराकडे जावं, कारण एकीकडे मित्र आहे आणि एकीकडे समाजकार्य आहे, देवकार्य आहे, काय करावं. तर त्यांचा सल्ला विचारला. मित्रालोचनम. श्रीकृष्णस्य वचनम श्रुत्वा. श्रीकृष्णाचं वचन ऐकून बलरामः स्वाभिप्रायम कथितवान. बलरामाने स्वतःचं मत सांगितलं. इदानीम जैत्रयात्रा उचिता. आता यावेळी, इदानीम म्हणजे आता, यावेळी जैत्र यात्रा म्हणजे विजयाची यात्रा उचित आहे. म्हणजे विजयासाठी प्रवास करणं म्हणजे तिकडे जाणं हे योग्य आहे. न तू यज्ञ यात्रा म्हणजे यज्ञासाठी जाणं योग्य नाही. जितकं की विजय यात्रेकडे जाणं आवश्यक आहे, म्हणजे देवाच्या कार्यासाठी, शिशुपाळांचं वध करण्यासाठी. कारण शिशुपालः केवलम लोकपीडकः न. कारण शिशुपाळ हा फक्त लोकांना त्रास देणाराच आहे असं नाही. तव अपि शत्रुः. तुझा सुद्धा तो शत्रू आहे. पूर्वी सहा तो रुक्मिणीम तव भार्याम अपेक्षितवान. पूर्वी त्याने तव भार्याम, तुझी भार्या पत्नी रुक्मिणी, तिची त्यांनी अपेक्षा केली होती, त्याची इच्छा होती. सा न प्राप्ता, ती त्याला मिळाली नाही. अतः कुपितः, म्हणून तो रागवलेला. सहा सदा तव अहितम एव चिंतयती, म्हणून तो नेहमी तुझं अहितच चिंततो.
अहितच करतो. एवं बहुवारम अशा प्रकारे खूप वेळा सह अपराधम कृतवान त्याने अपराध केले. तस्य क्षमा न उचिता तेव्हा त्याला क्षमा करणं योग्य नाही. प्रथमम सह हंतव्य पहिले त्याला मारायला पाहिजे. युधिष्ठिर यागम करोतु अथवा त्यजतु युधिष्ठिराने यज्ञ करावा किंवा सोडून द्यावा. कारण आता असं आहे की युधिष्ठिराचा यज्ञ तसा युधिष्ठिरा त्याच्यासाठी तेवढाच पुरतं मर्यादित आहे, पण इथे पूर्ण समाज त्याच्यासाठी बांधला गेलाय. अस्माकम स्वार्थम वयम साधयामः आपण आपला स्वार्थ साधावा. इति दृढम स्वाभिप्रायम प्रकाशितवान अशा प्रकारे त्याने आपलं दृढ मत अभिप्रायम सांगितलं, प्रगट केलं. सभा मंदिरे प्रतिध्वनी श्रुता आणि त्या सभा मंदिरात जणू काही त्यांनी सांगितलेले तेच शब्द पुन्हा गुंजले, प्रतिध्वनी ऐकू आला. चित्र देवता आणि तिथे त्या सभा मंडपात असलेले ते चित्र वगैरे असतात ना देवतांचे, ते चित्र देवता पण बलरामस्य अभिप्रायम एव उक्तवत्या इव जणू काही त्या फोटोंमधल्या देवता सुद्धा बलराम म्हणतो तेच बरोबर आहे, तेच असं त्या म्हणतात आहे असं वाटायला लागलं. अनंतरम उद्धव स्वमतम कथितवान ते झाल्यावर अनंतरम उद्धवाने आपलं स्वतःचं मत सांगितलं. केवलम उत्साह न कार्यसाधक केवळ उत्साह दाखवूनच आपलं कार्य सिद्ध होते असं नाही की. तर क्षमा अत्यंतम आवश्यकी क्षमा खूप अत्यंत आवश्यक आहे. त्वरा न कर्तव्या कधीही घाई करणं चांगलं नाही. अल्पस्य विषयस्य कृते अगदी छोट्या विषयासाठी बहुप्रयास नोचित. छोट्याशा गोष्टीसाठी खूप मोठा प्रयत्न करण्याची काही गरज नाही आहे ना. मूषकम गृहीतून उंदीर धरण्यासाठी पर्वतस्य खननम पर्वताचं डोंगर पोखरणं, पर्वताला धरायला जाण्यासाठी पर्वत पोखरणं काही चांगलं नाही आहे की. अपिच तसंच शिशुपालस्य समीपे शिशुपाळाच्या जवळ राजसमूह असती, त्याच्याजवळ खूप मोठी सेना आहे, मोठे मोठे राजे आहेत त्याच्याकडे. अतः सह जेतुम न सुलभ म्हणून त्याला जिंकणं अगदी सहज नाही, सुलभ नाही. किंच भगवान यागाय यदि न गच्छति तदा बंधुद्रोहो भवति. किंच आणि एवढंच नाही तर भवान म्हणजे सध्या तरी शिशुपालनाचा वध करायला जाऊ नये हे त्यांनी थोडंसं सुचवलं. आणि एवढंच नाही तर भवान आपण यागाय यज्ञासाठी यदि न गच्छती जर तुम्ही तिथे गेले नाही तर बंधुद्रोह भवती तर आपल्या भावाचा घात केल्यासारखा होईल. यागे एव युद्धावकाश भविष्यती आणि त्या यज्ञातच एखाद्या वेळेला युद्धाची संधी येऊ शकते. तत्रैव शिशुपाला हंतव्या आणि मग तिथेच शिशुपालाचा वध करावा. पूर्वम भवान शिशुपालस्य अंबायै पूर्वी आपण शिशुपालाच्या आईला एकम प्रतिज्ञावचनम दत्तवान एक वचन दिलं होतं की शिशुपालस्य शतम अपराधान मृष्यामी शिशुपाळाच्या 100 अपराधांना मी क्षमा करीन. यदि ततः पूर्वम तस्य हननम आणि मग जर ते 100 अपराध व्हायच्या आधीच त्याला जर मारलं तर भविष्यती तरीही तव प्रतिज्ञाभंग भविष्यती तर मग तू त्याच्या आईला दिलेली जी प्रतिज्ञा होती, वचन दिलं होतं त्याचं प्रतिज्ञाभंग होईल. अतः म्हणून याग यात्रा उचिता म्हणून युधिष्ठिराच्या यज्ञासाठी जाणंच योग्य आहे. तदा कार्यद्वयमपि भविष्यती
तेव्हा दोन्ही कार्य होतील. इति उद्धव युक्तिवचनम उक्तवान. अशा प्रकारे उद्धवाने अगदी युक्तिपूर्वक असं वचन असं बोलला. श्रीकृष्ण उद्धवस्य वचनेन संतुष्टः अभवत. श्रीकृष्ण उद्धवाच्या त्या बोलण्याने संतुष्ट झाले आणि सह यज्ञ यात्राम कर्तुम निश्चितवान. आणि मग त्यांनी शिशुपाळाचा वध करण्यासाठी म्हणून जाण्यापेक्षा युधिष्ठिराच्या यज्ञाला जाणं योग्य आहे असं ठरवलं. इंद्रप्रस्थम प्रति प्रयाणम आरब्धवांच. आणि इंद्रप्रस्थाला जाण्यासाठी त्यांनी तयारी सुरू केली. प्रश्न समजला? हो समज. बलराम श्रीकृष्ण किम उक्तवान? किम उक्तवान? चैत्रयात्रा चैत्रयात्रा करोति. करोति. कुत्र युद्धावकाशः भविष्यति इति उद्धव उक्तवान्? यागे यागे युद्धावकाशः भविष्यति. अस्ति वा? श्रीकृष्णः किं प्रतिज्ञावचनं दत्तवान् आसीत्? शिशुपालस्य शतम् अपराधान् मृष्यामि इति वचनं दत्तवान् आसीत्. श्रीकृष्णः केन सन्तुष्टः जातः? श्रीकृष्णः उद्धवस्य वचनेन सन्तुष्टः जातः. श्रीकृष्णः किं कर्तुं निश्चितवान्? श्रीकृष्णः इंद्रप्रस्थं प्रति प्रयाणं कर्तुं निश्चितवान्. अन्वयरचना. गीतायाः प्रथम अध्यायस्य पंचमः श्लोकः. मागे युयुधान विचारलं होतं ना कोणाला पाहिजे? तर युयुधान म्हणजे सात्यकी होतो. त्याचं नाव सात्यकी. सात्यक स्केच म्हणजे कृष्णाचा जो सारथी होता ना त्याच्या हा. रथावर असलेला, त्याचं नाव युयुधान. युधान. ठीक आहे. दृष्टकेतुश्चेकितान काशीराजश्च वीर्यवान पुरजित कुंतीभोजश्च शैब्यश्च नरपुंगवः. दृष्टकेतुः चेकितानः काशीराजः च वीर्यवान पुरजित कुंतीभोजः च शैब्यः च नरपुंगवः. आता पाहिला की दुर्योधन द्रोणाचार्यांजवळ गेला आणि पहा ही पांडवांची चमू पहा, इथे हे राजे आहेत वगैरे म्हणून तो सगळ्या राजांचं वर्णन करतोय. तसंच वर्णन करत असताना म्हणजे दुर्योधन द्रोणाचार्यांना सांगतो आहे की ही पांडवांची चमू पहा. तर त्या चमूमध्ये पांडवांच्या सैन्यामध्ये कोण कोण होतं? तर दृष्टकेतू एक, दुसरा चेकितान, तिसरा काशीराज, पुरुजित आणि कुंतीभोज, शैब्य. त्या श्लोकात इतके नाव आलेले. आता याच्यातले तुम्ही कोण कोण ओळखता? दृष्टकेतू. दृष्टकेतू हा शिशुपाळाचा मुलगा आहे. अच्छा ठीक आहे.
तर शिशुपाळाला कृष्णाने मारलं आणि मग त्या राज्यावर मग त्याच्या मुलाला बसवलं. तर तो कृष्णाकडून म्हणजे पांडवांकडून लढला आणि पांडवांचा एकनिष्ठ सेवक म्हणून लढला. अच्छा. हा. आणि याला द्रोणाचार्यांनी मारलं युद्धामध्ये. दृष्टकेतुला. हो. अच्छा, हे माहित नव्हतं. म्हणजे हे मी याच्यातलं एकही कोणती भोज माहित नाही, पण बाकी कोणालाच नाही ओळखत. अच्छा. सॉरी. नाही, ठीक आहे. हा, चेकितान. केचितवान. हा, केचितान. हा, केचितान. चेकितान म्हणजे चेकितान. हा. धृष्टकेतु चेकितान. हम्म. चेकितान म्हणजे हा दृष्टकेतूचा मुलगा. म्हणजे आता जो आपण अच्छा. दृष्टिकेतू सांगितला ना, म्हणजे हम्म. शिशुपाळाचा नातू. अच्छा. हा हा. त्यांचा मुलगा. आणि याला दुर्योधनाने मारलं. अच्छा. हम्म. काशीराज म्हणजे आता पूर्ण महाभारतच याच्यावर झालं असं म्हणता येईल. की काशीराज म्हणजे काशी म्हणजेच वाराणसीचा राजा, काशीचा राजा. याला हा. 3 मुली असतात. थोडा उशीर झाला तरी सांगू आपण, कारण त्याच्याशिवाय मग हे नाही येणार. हा, ठीक आहे. तर याला 3 मुली असतात, अंबा, अंबालिका आणि अंबिका. हम्म. तर या त्या काळाच्या प्रथेनुसार या तिघींचंही पण त्यांनी स्वयंवर ठेवलं. सगळे राजे तिथे आलेत. आणि इकडे भीष्माचार्य. तर भीष्माचार्यांची आई सत्यवती ती म्हणे की त्यांची मुलांसाठी ते इतके काही शूरवीर नव्हते, तर त्यांच्यासाठी या मुलींना दोघी आपल्या इथे तू जिंकून आण, आपण त्यांच्याशी लग्न करून देऊ या राजकुमारांची. भीष्म पण तिथे गेलेत आणि सगळ्यांचा पराभव करून भीष्मांनी या तिघी राजकन्यांना हस्तिनापुरात आणलं. हस्तिनापुरात आणल्यावर अंबिका आणि अंबालिका यांचं तर या 2 राजकुमारांशी लग्न करून दिलं. पण अंबाजी होती ती म्हणे की मी या लोकांशी एक तर मी मनोमन शाल्व राजा जो आहे शाल्वाशी त्याशी लग्न करायचं ठरवलं होतं. तर भीष्माचार्य म्हणे की ठीक आहे, मला माहित आहे, ठीक आहे, मग तुला मी तिथे सोडून देतो. त्यांनी शाल्वाकडे नेऊन दिलं तिला. पण शाल्व म्हणे की तुला त्यांनी जिंकलेलं आहे, त्याच्यामुळे मी तुझ्याशी लग्न करणार नाही. मग ती पुन्हा माघारी भीष्मांकडे आली. मग भीष्म म्हणे तू मला जिंकलं, त्याच्यामुळे तू माझ्याशी लग्न कर. तर भीष्माचार्य म्हणे की मी ब्रह्मचारी राहीन, मी लग्न करणार नाही, मी प्रतिज्ञा केली आहे, त्याच्यामुळे मी लग्न करू शकत नाही. तर ही म्हणे एक तर तुलाच लग्न करावं लागेल, नाही तर मी माहेरी जाते. मग ती चालली गेली आणि ती इतकी त्या द्वेषाने सुडाने पेटली की तिने शंकराचं तप केलं आणि शंकराला सांगितलं की मला भीष्माचा वध करायचंय, भीष्माचा सूड उगायचा. आणि त्या याच्यात तिने देह अग्नीमध्ये जाळून टाकला. पुढच्या जन्मी ती द्रुपद राजाची मुलगी म्हणून जन्माला आली. मुलगी जन्माला आली, पण त्या राजाला राणीला वगैरे ती मुलगा पाहिजे होता, म्हणून त्यांनी आधीपासूनच त्याला मुलगा मुलगा म्हणून वाढवलं, पण होती ती मुलगी. पण मग मोठं झाल्यावर मग असं झालं की त्यालाही वाटायला लागलं की हे काय आपण मुलगी म्हणजे मुलगी, म्हणून मग यज्ञ केला आणि त्या यज्ञातून त्या शिखंडीला पुरुषत्व प्राप्त झालं. स्त्रीची तो पुरुष झाला. म्हणजे आता तो पुरुष होईल. म्हणजे आतापर्यंत जरी ती स्त्री असली तरी आता तो पुरुष झालेला आहे. आणि इकडे भीष्माचार्यांचं युद्धामध्ये हे होतं की मी स्त्रीशी लढणार नाही, मी पुरुषाशीच युद्धात जेव्हा भीष्माचार्यांचं घनघोर म्हणजे दुर्योधनांनी त्यांना डिवचलं आणि त्या दिवशी भीष्माचार्यांनी सांगितलं की आजचा हा दिवस शेवटचा, या पृथ्वीवर पांडव राहणार नाहीत, नाहीतर मी नाही राहणार. आता मी राहणार नाही हे तर शक्य नाही, कारण इच्छा मरणी होतं, त्यांचं मरण त्यांच्या हातात होतं. मग आता पांडवांना असं झालं की आता यांना रोखायचं कसं. तर कृष्ण म्हणे की याला शिखंडीला यांच्या समोर ठेवा.
कारण तर भीष्माचार्य म्हणे की शिखंडी म्हणजे आधी ती स्त्री होती, म्हणून त्या स्त्री समोर मी लढणार नाही. मग तो शिखंडी समोर आल्याबरोबर भीष्माचार्यांनी शस्त्र खाली टाकले आणि मग अर्जुनांनी बाण टाकला आणि त्यांना शरशयीवर ते पडले. अशी गोष्ट आहे ती. तर आणि अशा या हं? म्हटलं हे ऍक्च्युली असं म्हटलं जाते का पुष्पक विमान आणि जसं आता हे स्त्रीची पुरुष झाली म्हणजे आजच्या मॉडर्न युगामध्ये जे आपण म्हणतो की हे चेंज करतात म्हणजे हो हा उल्लेख महाभारतामध्ये आलेला आहे. आहे ना. हो ना. हा तेच म्हटलं हम्म. म्हणजे ज्या आज आहे त्या सगळ्या आधीच्या कुठल्या तरी पुराणात शास्त्रामध्ये उल्लेख आला आहे त्याचा. आहेच त्याचे. हो. हम्म. बरोबर. तर असा हा काशीराज म्हणजे त्या 3 कन्यांचा तो काशीराज वडील. या अंबालिका ना, तर त्यांचे वडील म्हणजे हे काशीराज. ठीक आहे, जायचं पुढे. हो हो. पुरुजित. पुरुजित म्हणजे कुंती भोज. कुंती भोजचा मुलगा. कुंती भोज म्हणजे कुंतीचे वडील. म्हणजे वसुदेवाचे वडील शूरसेन, त्यांची मुलगी कुंती आणि वसुदेवांचाच मित्र कुंती भोज. पण कुंती भोजांना मुलगा म्हणजे अपत्य नव्हतं, म्हणून या शूरसेनाने आपली कुंती म्हणजे मुलगी त्याला कुंती भोजाला दिली होती, म्हणजे दत्तक दिल्यासारखं. तर सगळं सांभाळ त्यांनी म्हणजे पालक म्हणून कुंतीचे वडील हे कुंती भोज. जन्मदाते शूरसेन आणि पालन पोषण केलंय कुंती भोजांनी. तर या कुंती भोजांचा मुलगा म्हणजे हा पुरुजित, म्हणजेच पांडवांचा मामा झाला तो. आणि कुंती भोज म्हणजे वडील. आणि शैब्य म्हणजे युधिष्ठिरांचा सासरा. याची मुलगी युधिष्ठिराला दिली होती. असे हे राजे. याचा असा उल्लेख कुठे आला दिसत नाही. काही याच्यात थोडा बहुत आहे, शिखंडीचा आहे, अंबाले त्या 3 राण्यांचा आहे. पण हे कुंती भोज आणि शैब्य हे कधी असं ऐकलं तर आठवत नाही महाभारतात. म्हणजे त्या सिरियलच्या रिस्पेक्टने बोलतोय मी. आहे ना, आहे ना. आहे का? ठीक कुंती आहे. भोज म्हणजे कुंतीचे वडील आहेतच ना, कारण अच्छा. हा. आणि त्या म्हणजे त्या दुर्वास ऋषींनी जो मंत्र दिला, जिथून हम्म. म्हणजे त्या मंत्राच्या प्रभावाने कर्ण झालेत की नाही, कर्ण हा झाला ना, हा हा तर हा. तो कुंती भोज राजाच्या दरबारातच ते दुर्वास ऋषी आले होते. म्हणजे अच्छा. कुंतीचं सगळं बालपण वगैरे सगळं त्या कुंती भोजाकडेच गेलं ना. हा हा हा. ठीक आहे. हम्म. तर याच्या सेनेमध्ये हे सगळे सैन्य आहेत, हे पहा असं सांगतोय तो द्रोणाचार्यांना. मग आता इथे पहा, वाचू आपण. पांडवाच्या सैन्यात दृष्टकेतू, चेकितान, वीर काशीराज, पुरुजित, कुंतीभोज आणि नरश्रेष्ठ शैब्य आहेत. इथे क्रियापद अस्ती आहे. अस्तीत कुठे दिलेले नाही, पण धरायचं आपण. प्रथमा विभक्ती दृष्टकेतू, चेकितान, काशीराज, वीर्यवान, पुरुजित, कुंतीभोज, शैब्य, नरपुंगव आणि च हे अव्यय. वीर्यवान पद काशीराजाचं विशेषण आहे आणि नरपुंगव शैब्यचं विशेषण. अन्य दानेच पादपूर्तीसाठी आणि तो श्लोक पूर्ण होण्यासाठी म्हणून च जास्तीचा घेतलाय, बाकी काही नाही. अन्वय रचना अस्ति क्रियापदम. कह अस्ति म्हणजे कोण आहे, तर दृष्टकेतू अस्ति. पुनः कह अस्ति म्हणजे पुन्हा तोच तो प्रश्न असेल तर पुन्हा पुन्हा विचारायचं. पुनः कह अस्ति चेकितानः, पुनः कह अस्ति काशीराजः. काशीराज कसा, कीदृशः काशीराजः वीर्यवान. पुनः कह अस्ति पुरुजित, पुनः कह अस्ति कुंतीभोजः,
पुनः कः अस्ति शैब्यः च कीदृशः शैब्यः नरपुङ्गवः नरपुंगव म्हणजे श्रेष्ठ श्रेष्ठ. पुंगव म्हणजे ते, नरश्रेष्ठ. ठीक आहे, एक होईल का? एक घ्यायचा का काय करायचं? नंतर सोमवारी घ्या. आजच्या गोष्टी हे कसे बघ, ते सांगितलं की त्यांचा थोडसा संदर्भ लागला की चांगलं वाटते जरा म्हणून. हा ठीक आहे ना, घेऊन घ्या मग. हं? घेऊन घ्या म्हटलं. नाही, म्हणजे आता याच्यात आपल्या त्या गोष्टीमध्ये वेळ गेला, कळलं की मग जरा चांगलं वाटते ना त्या श्लोकाचा अर्थ गेला. हा ठीक आहे, घेऊन घ्या. घेऊ का मग? हा. घ्या. बरं. पुन्हा मग त्या श्रेणीमध्ये कोण कोण आहेत? तर युधामन्युः च विक्रान्तः उत्तमौजाः च वीर्यवान सौभद्रः द्रौपदीयाश्च सर्व एव महारथाः. इथे कोण कोण आहे? हा आता युधामन्यू आणि उत्तमौजा. विक्रांत म्हणजे पराक्रमी. पराक्रमी असा युधामन्यू आणि उत्तमौजा. युधामन्यू आणि उत्तमौजा हे द्रौपदीचे भाऊ आहेत, द्रुपद राजांचा मुलगा. आणि हे दोघही अर्जुनाच्या रथाचे चाक त्यांचं रक्षण करण्यासाठी दोन्ही बाजूला रक्षक म्हणून होते. आणि या दोघांनाही अश्वत्थामाने ते झोपेत, सगळे झोपेले असताना जेव्हा मारलं तेव्हा हे दोघही होते. तर युधामन्यू पराक्रमी असा युधामन्यू आणि वीर्यवान बलसंपन्न असा उत्तमौजा, सौभद्र म्हणजे अभिमन्यू आणि द्रौपदीया हा म्हणजे द्रौपदीचे 5 मुलं. प्रतिविंध्य, सुतसोम हे नाव आहेत त्यांची. हे असे हे सगळे महारथी असलेले हे इथे या सेनेत आहेत, ते तू पहा. युधामन्युः च उत्तमौजाः च सौभद्रः द्रौपदेयाः च सर्वे एव. या सैन्यात अत्यंत पराक्रमी युधामन्यू, बलशाली उत्तमौजा, सुभद्रेचा पुत्र अभिमन्यू आणि द्रौपदीचे पुत्र सम्मिलित आहे. हे सर्व महारथी आहेत. महारथी म्हणजे पहा, 11 योधयेत यस्तु धन्विनाम शस्त्र शास्त्र प्रवीणश्च विज्ञेयस महारथः. हे महारथी कोणाला म्हणतात? एका म्हणजे एकटाच फक्त 10,000 जे 10,000 धनुर्धारी योद्ध्यांशी लढू शकतो. आणि जो शस्त्रशास्त्रांमध्ये जो प्रवीण आहे त्याला महारथी असं म्हटलं जाते. क्रियापद अस्ति. प्रथमा विभक्ती युधामन्यू विक्रांत सोपा आहे. उत्तमौजाः वीर्यवान सौभद्रः द्रौपदेयाः सर्वे महारथाः. अव्यय सर्वे. उत्तमौजाः एव सकारांत पुल्लिंगी. अस्ति. कः अस्ति? युधामन्युः. कीदृशः युधामन्युः? विक्रान्तः. पुनः कः अस्ति? उत्तमौजाः. कीदृशः उत्तमौजाः? वीर्यवान्. पुनः कः अस्ति? सौभद्रः. के सन्ति? सर्वे एव. कीदृशाः सन्ति? महारथाः. पुनः के सन्ति? द्रौपदेयाः. याच्यात कसं अर्थ समजायला काहीच नाही, फक्त इतके राजे त्या युद्ध पांडवांकडे आहेत असं सांगितलंय.
आता सोमवारी घेऊ आपण. सोमवारी संधी घेऊ थोडी. ठीक आहे. ठीक आहे. शांती मंत्र. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांती शांती शांती. हो, पण आपल्याला संस्कृत मधून शिकवायचं ना. केव्हापासून संस्कृत मध्ये शिकवायची सुरुवात करायची? अस्तु. पुनर्मिलामः. पुनर्मिलावा. पुनर्मिलामः. शुभरात्री. रात्री.